आणि महायुतीतली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। अजित पवार निधी देत नाहीत या मुद्द्यावर शिंदेंनी महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी दिली होती। आता त्याच अजित पवारांच्या अर्थ खात्यानं शिंदेंच्या कोट्यात असलेल्या सामाजिक खात्याचा निधी लाडक्या बहिणींकडे वळवल्यानं मंत्री संजय शिरसाटांनी संताप व्यक्त केलाय। सामाजिक न्याय विभागाचा निधी कायद्यानुसार वळवता येत नाही असं संजय शिरसाट म्हणाले। तसंच अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांनी तसा नियम दाखवावा, आपण माफी मागू असं आव्हानही शिरसाटांनी दिलंय। अर्थ खात्यात शकुनी महाभाग बसलेत, डोकं जास्त चालवतात अशी टीका राऊतांनी केली आहे। याआधी परिवहन मंत्र्यांनी देखील अर्थ खात्यावर ताशेरे ओढले होते। परिवहन खात्याच्या निधीसाठी आपण दर आठवड्याला अर्थ मंत्रालयात ठाण मांडून बसू असं प्रताप सरनाईक म्हणाले होते। आधी सरनाईक, आता शिरसाट। शिंदेंच्या मंत्र्यांना जाणून बुजून टार्गेट करण्याचा डाव आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। तुमच्या माध्यमातून मला जे कळालं आहे की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत। पूर्वीसुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पनासुद्धा नाही आहे। सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल। पहिलाच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतोय, पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही, परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल। हे महाभाग कोण? हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत। या शकुनीने केलेलं हा काम आहे, हे करतात हे सर्व। त्यांच्यावर तर अजित पवारांचं पूर्ण वर्चस्व आहे ना। आता कुणाचं वर्चस्व आहे नाही मला माहित नाही, परंतु निधी वर्ग करता येत नाही एवढं मात्र सत्य आहे। फायनान्समध्ये जे काही महाभाग बसलेले आहेत त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो, आमचा तो अधिकार आहे असं जर दाखवलं तर मी त्यांची माफी मागेन। आपली मनमानी करण्यासाठी कायद्याच्या याच्यामध्ये पळवापळवी करणे किंवा त्याच्यामध्ये इतरार्थ कारण दाखवून आम्हाला वर्ग करता येतो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे। लाडक्या बहीण ही कोणती जात नाही आहे, लाडकी बहीण ही लाडकी बहीण आहे। मग त्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारने किंवा मुख्यमंत्री असतील यांनी कुठून काढायचा हा त्यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी तो काढला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।